हाय हॅलो नमस्कार, मी आपल्या सगळ्यांच्या आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आम्ही आज बेळगावपासून थोडं 80-85 किलोमीटर लांब असं यल्लम्मा मंदिर आहे, तिथे आम्ही दर्शनाला जात आहोत। तर चला आमच्यासोबत आणि जरा दर्शन। हे रामकृष्ण मठ आहे। तर आता आम्ही सकाळी निघालेलो आहे। तर हे बघा, हे मिलिटरीच्या अंडरमध्ये येणारं मंदिर आहे। हे याला किल्ला म्हणतात। तर हा जो किल्ल्याला आतमध्ये जाणारा रोड आहे, यामध्येच हे मंदिर आहे, या गेटमध्येच। तर बघा, इतकं सुंदर असं देवीचं मंदिर आहे आणि शंकराचं सुद्धा मंदिर आहे। तर इथे जरा वेळ आम्ही थांबलो आणि शूट केलं आणि नमस्कार वगैरे केला आणि आम्ही समोर निघालो। तर इथनं बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी देवीची मूर्ती आहे आणि आम्ही नमस्कार वगैरे केला आणि मग समोर निघालो आम्ही। तर आम्ही प्रायव्हेट टॅक्सी केली होती आणि त्यांनीच निघालो होतो आम्ही। तर इथनं आम्हाला आता 80-85 किलोमीटर लांब जायचं होतं। तर आम्ही निघालेलो आहे यल्लम्मा देवीच्या दर्शनाला, वीरभद्रेश्वराच्या दर्शनाला आणि सोमेश्वर महादेव यांचं सुद्धा आज आम्ही दर्शन घेणार आहोत। तर आम्ही 1-1.5 तासाच्या प्रवासानंतर हे वीरभद्रेश्वर मंदिर आहे, तिथे आलेलो आहे आम्ही। तर आम्ही आता चाललो दर्शनाला वीरभद्रेश्वर मंदिर। हे वीरभद्रेश्वर मंदिर होतं आणि इथे आम्ही दर्शन वगैरे केलं। हे वीरभद्रेश्वर म्हणजे शिवाचा अवतार। तर खूप सुंदर असं मंदिर होतं, छान दर्शन केलं आम्ही। शांतता खूप होती, कारण सकाळी आलो होतो त्यामुळे गर्दी नव्हती। ग्रामीण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात देवीची उपासना खूप मोठ्या प्रमाणात केली जाते। तर महाराष्ट्रात माहूर डोंगराव्यतिरिक्त दैत्यांचा नाश करण्यासाठी व भक्तांचे कल्याण करण्यासाठी रेणुका माता ही यलमाई, एकविराई, रेणुका अशा विविध रूपात प्रकट झाली आणि भक्त तिला साऱ्या जगाची आई अर्थात जगदंबा म्हणतात। त्यानंतर आम्ही शिरसंगी येथील कालका देवीच्या मंदिरामध्ये गेलो। तर हे पण खूप सुंदर असं मंदिर होतं, पुरातन असं। बाहेरच छान हार फुलंवाले बसलेले होते। आतमध्ये आल्यावरती या साईडला असं पूर्ण नारळाच्या ओट्या अशा बांधलेल्या दिसल्या आणि आता आम्ही आलेलो आहे यल्लम्मा देवीच्या दर्शनाला। तर हा आहे यल्लम्मा देवीचा प्रवेशद्वाराचा परिसर। तर अनेक भक्त इथे येतात आणि दर्शन घेऊन जातात देवीचे। तर आता आपण मंदिर परिसराजवळ जातोय। तर मंदिराच्या बाहेर असे पूजेचं सामान, कवड्यांच्या माळा, असे विविध प्रकारची इथे दुकानं लागलेले आहेत। तर इथनं आम्ही साडी चोळी घेतली देवीसाठी आणि दर्शनाला निघालो। तर या देवीला सौंदत्ती यल्लम्मा, यल्लम्मा गुड्डू, यल्लू आई, यल्लू रेणुका अशा वेगवेगळ्या नावांनी या देवीला ओळखले जाते किंवा या देवीची नावं आहेत। यल्लम्मा देवीच्या दर्शनाला जाण्यापूर्वी जागुडबाबी हे जे ठिकाण आहे तिथे जावं लागतं। तिथलं दर्शन घेऊनच इथे यावं लागतं। आमचं दर्शन मस्त दर्शन झालेलं परत दिलंही नारळ। यल्लम्मा देवी ही रेणुका मातेचाच अवतार आहे। तर एका दंतकथेनुसार जेव्हा परशुराम भगवान आपल्या आईचे डोके वेगळे करण्यासाठी आपल्या आईच्या मागे धावले होते, तेव्हा रेणुका आई एका दलित वस्तीमध्ये शिरली होती। परशुरामाने रेणुका देवीला शोधून काढले आणि त्यांचं डोकं त्यांच्या शरीरापासून वेगळं केलं। त्याच रेणुका देवीचे प्राण वाचविण्यासाठी दलित वस्तीमधील एक महिला त्यांच्या मागे धावत आली। त्या महिलेचे सुद्धा शिर धडा वेगळे केले। जमदग्नीच्या आशीर्वादाने रेणुका मातेला पुनर्जीवित करताना चुकीने दलित महिलेचे शिर
रेणुका मातेच्या शिरावर लावले गेले आणि दलित महिलेच्या शिरावर रेणुका देवीचे मस्तक ठेवले गेले. दलित महिलेची शिर लावलेल्या रेणुकेला जमदग्नीने आपली पत्नी म्हणून स्वीकारले आणि रेणुका देवीचे मस्तक लावलेल्या दलित महिलेला यल्लमा देवी म्हणून पूजले जाऊ लागले. तर ही दिसत आहे आपल्याला, ती आहे मल्लप्रभा नदी. तर यल्लमा देवीच्या दर्शनाला जाण्यापूर्वी आधी जागोळबाबीला इथे यावं लागतं आणि या मल्लप्रभा नदीमध्ये आंघोळ करून नवीन कोरे कपडे घालून देवीचे दर्शन घ्यावं लागतं. मंदिराला प्रदक्षिणा घालावी लागते. त्यानंतर पाळणा हलवावा लागतो आणि नंतरच आपल्याला यल्लमा देवीच्या मंदिरात दर्शनाला जावं लागतं. परंतु आम्ही आधी यल्लमा देवी केलं, त्यानंतर इथे आलो आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, छान असे पाळणे लावलेले आहे आणि जो तो इथे येतो दर्शनाला तो या पाळण्यामध्ये दक्षिणा ठेवतो आणि पाळणा हलवूनच दर्शन करतो. तर बघा, आता आमचं दर्शन वगैरे झालं आणि आता आमचा पोटोबा सुरू आहे. तर आम्ही इथे थोडा नाश्ता वगैरे केला आणि समोर निघालेलो आहे. आम्ही आता जाणार आहोत सोमेश्वर महादेवाच्या मंदिराला, सोगले इथे. बघू शकता इथे किती मोठ्या प्रमाणामध्ये ट्रक थांबलेले आहे आणि ऊस भरलेला आहे पूर्ण ट्रकमध्ये. आणि आम्हाला इथे जैन साधूंची पदयात्रा दिसली आम्हाला, त्यांचं सुद्धा दर्शन झालं आणि आता आम्ही समोर निघालेलो आहे. तर आता आम्ही पोचलेला आहे सोमेश्वर महादेवाला. सोगले इथे हे मंदिर आहे आणि खूप उंचावरती आहे. हे आहे सोमेश्वर महादेव मंदिर देवस्थान. तर इथे महादेवाचं मंदिर आहे आतमध्ये. तर इथे शंकराची मोठी अशी मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही, दोन्हीकडनं ही मूर्ती दिसत आहे. आणि समोर नंदी ठेवलेले आहे, मोठा नंदी आहे. इकडे पिंड आहे आणि वरती महादेवाचं मंदिर आहे. हे पुरातन असं मंदिर आहे सोमेश्वर महादेवाचं. हे ब्रह्मरांबिका देवीचं मंदिर आहे. सुंदर अशी मूर्ती आहे आतमध्ये. मंदिर आहे आणि मूर्ती सुद्धा खूप छान आहे. इथला परिसर पण खूप शांत आणि मस्त, पाण्याचा थोडा आवाज येतो. पूर्ण जंगल एरिया आहे. आम्ही सकाळी 8 वाजता निघालेलो होतो, आता 3:30ला परत आलो आहे. सगळे दर्शन खूप छान झालं आहे. तर मग मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर अँड स्टे हेल्दी. बाय.